मराठी विशेषतर पेपर 2 या विषयाचं नाव आहे साहित्य समीक्षा. समीक्षा, संकल्पना आणि स्वरूप या घटकामध्ये आपण समीक्षेचे प्रकार, साहित्य विचार आणि समीक्षा यातील अनुबंध आणि समीक्षेचे स्थान व कार्य अभ्यासणार आहोत. साहित्याचे स्वरूप व्यापक, व्यामिश्र, बहुरंगी असल्यामुळे समीक्षेला अनेक विभ्रमांनी, रूपांनी मुक्त व्हावे लागल्याचे दिसते. सांस्कृतिक जडणघडण, लोकाभिरुची, निर्मितीतील वेगळेपण, कलाकृतीतील नवनवीन प्रयोजने इत्यादींमुळे समीक्षा क्षेत्रात अनेक पद्धती, संप्रदाय रूढ होताना दिसतात. साहित्यशास्त्राच्या कसोट्या काटेकोरपणे वापरण्यापासून ते केवळ कलाकृतीविषयी वाटणाऱ्या जाणीवा स्वच्छंद रूपात प्रकट करण्यापर्यंत अनेक प्रकारांचा अवलंब समीक्षेने केलेला दिसतो. एकाच साहित्यकृतीविषयी समीक्षकांमध्ये अनेकदा मतभेद आढळून येतात. काही वेळा अर्थनिष्पत्तीविषयीचा वाद, मूल्यमापनातील अंतर, तत्वान्वेष, समीक्षा लेखनाचा हेतू याबाबत संभ्रम होताना दिसतो. त्यामुळे समीक्षक वेगळे दृष्टिकोन, विचारप्रणाली, समीक्षा पद्धतींचा अवलंब करून साहित्यकृतीचा विचार करताना दिसतात. साहित्यकृतीच्या आकलनासाठी एक विचारप्रणाली, एक दृष्टिकोन, एक विश्लेषण पद्धती अपुरी ठरते. म्हणूनच साहित्यकृतीच्या अनेक पैलूंचे योग्य आकलन होण्यासाठी सर्वांगीण विचार, सर्वाश्लेषी पद्धती आवश्यक असल्याचे दिसते. त्यामुळे समीक्षेच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, समीक्षेचे जे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याची व्याप्ती आपण इथे पाहणार आहोत. समीक्षेचा पहिला प्रकार आहे आस्वादक समीक्षा. आस्वादक समीक्षेमागे संस्कारवादाची भूमिका आहे. हा संस्कारवाद मुळात चित्रकलेतून आला असून मुने या फ्रेंच चित्रकाराच्या नावाच्या चित्रावरून 1872 पासून हा शब्द आल्याचे दिसते. कला व्यक्तिगणिक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटवते असे या समीक्षेत गृहीत धरलेले दिसते. मूळ लेखकाच्या मूळ कलाकृतीचे तिच्या वाचनाने मनावर उमटणारे विविध भान, संवेदना, तरंग व्यक्त करणे असे या समीक्षेचे वैशिष्ट्य असल्याचे दिसते. कलाकृतीच्या अनुभवाचा अनुभव इतरांसमोर ठेवणे हे आस्वादक समीक्षेचे कार्य असल्याचे दिसते. आस्वादक टीका हा विधायक टीकेचा प्रकार असून साहित्यकृतीतील अज्ञान, गूढ सौंदर्याचा वेध घेण्याचे सामर्थ्य तिच्यात असल्याचे लक्षात येते. माधव आचवल हे आस्वादक समीक्षेचे समीक्षक असून रसास्वाद, कला आणि स्वरूप, जास्वंद ही त्यांची पुस्तके कलारूप समीक्षेचे नमुने असल्याचे आढळते. विजय राजाध्यक्ष, अरुणा ढेरे यांचे लेखनही या स्वरूपाचे असल्याचे दिसते. आस्वादक समीक्षेमध्ये काही मर्यादा असल्याचे जाणवते. साहित्यकृतीचे मनावर उमटणारे संस्कार असंबंध विस्कळीत असून काही वेळा ते जसेच्या तसे व्यक्त करणे अशक्य ठरते. काही वेळा मूळ कलाकृती बाजूला राहून समीक्षक कलाकृतीमुळे निर्माण होणाऱ्या भावनात अडकून पडल्याचे दिसते. रूपवादी समीक्षा. साहित्यकृतीचे कलामूल्यांच्या आधाराने मूल्यमापन करणारी ही पद्धत असून तिचे स्वरूप शास्त्रीय, वस्तुनिष्ठ असल्याचे दिसते. साहित्यकृतीच्या स्वायत्त अध्ययनाचा आग्रह धरणारी ही समीक्षा पद्धती आहे. बासी मर्ढेकर, सुझान लँगर, क्लाइव्ह बेल इत्यादी मीमांसक रूपवादी समीक्षेकडे सर्व कलांना व्यापणारे नियामक तत्व म्हणून साहित्यकृतीच्या जडणघडणीचे संरचनेचे संघटक तत्व म्हणून पाहताना दिसतात. रूपवादी समीक्षेची बीजे अरिस्टॉटल सेंद्रिय एकता, कांटच्या स्वायत्त सौंदर्याच्या संकल्पनेत असल्याचे आढळतात. रूपवादी समीक्षेचे रशियन रूपवाद आणि न्यू क्रिटिसिझम असे दोन मुख्य प्रवाह असल्याचे दिसून येते. पुढचा प्रकार आहे मानसशास्त्रीय समीक्षा. मानसशास्त्रीय समीक्षा पद्धतीत साहित्य कृतीच्या माध्यमातून लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा, निर्मिती प्रक्रियेचा शोध घेता येतो. लेखकाची लेखनकालीन मनस्थिती आणि साहित्यकृतीने घेतलेले रूप यांची शब्दचर्चेद्वारे मीमांसा केल्याचे दिसते. मानसशास्त्रीय समीक्षा मानवी मनाच्या गूढ व्यापाराची उकल करताना दिसते. मानसशास्त्रीय समीक्षा पद्धतीमध्ये लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा व सर्जनशीलतेचा शोध आणि कलाकृतींच्या माध्यमातून घेणे महत्त्वाचे असल्याचे दिसते. मानसशास्त्रीय समीक्षेच्या मर्यादा म्हणजे प्रत्येक कलाकृती ही अचेतन मनाचा आविष्कार मानणे चुकीचे ठरताना दिसते. पुढील प्रकार आहे आदिबंधात्मक समीक्षा.
आदिबंधात्मक सिद्धांत हा मानवशास्त्र आणि मानसशास्त्र या दोन ज्ञानशाखातील आधुनिक विचार प्रणालीत उगम पावून तो आजच्या साहित्य समीक्षेत प्रचलित झाला आहे. हा सिद्धांत एका दिशेने केम्ब्रिज विद्यापीठातील तुलनात्मक मानवशास्त्राच्या परंपरेतून आलेला आहे. सर जेम्स जॉर्ज फ्रेझर या स्कॉटिश मानसशास्त्रज्ञाचा द गोल्डन बो या नावाचा ग्रंथ परंपरेतील एक आधारभूत ग्रंथ मानला जातो. फ्रेझर यांनी या 12 खंडाच्या ग्रंथात जगातील विविध संस्कृतीत पुनरावर्तित होणाऱ्या धर्मविधी, लोककथा, मिथस यांच्या मूल आकृतिबंधाचा शोध घेतला. तसेच हा सिद्धांत दुसऱ्या दिशेने कार्ल गुस्ताव युंग या स्विस मानसशास्त्रज्ञाच्या नेनिवेनिष्ठ मानसशास्त्राच्या परंपरेतून आलेला आहे. साहित्यसृष्टी ही विशिष्ट संस्कृतीचा घटक असल्याने साहित्यवृत्ती ही समग्र साहित्यवृत्तीचा एक घटक मानून समीक्षकाने साहित्यकृतीचे विश्लेषण रसग्रहण केले पाहिजे अशी आदिबंधात्मक समीक्षेची भूमिका असल्याचे दिसते. समीक्षेचा पुढील प्रकार आहे चरित्रात्मक समीक्षा. कलाकृती व लेखकाचे चरित्र यांचा अनन्य संबंध असल्याचे दिसते. कलाकृती व लेखक यांच्यातील अनन्य नाते उलगडण्यासाठी चरित्रात्मक समीक्षा उपयुक्त ठरते. साहित्य व साहित्यिक यांच्यातील परस्पर संबंध चरित्रात्मक पद्धतीने दाखवता येतो, हे लक्षात येते. चरित्रात्मक समीक्षेमध्ये लेखकाचा समाज, सभोवतालचे वातावरण यांचा अभ्यास तसेच लेखकाच्या चरित्राची जीवनकार्याची माहिती समीक्षकास असणे आवश्यक असते. चरित्रात्मक समीक्षा पद्धतीच्या मर्यादा म्हणजे काही लेखक स्वतःचे चरित्र स्वलेखनातून व्यक्त होऊ देत नाहीत, अशा वेळी ही पद्धत उपयोगी ठरत नाही. या पद्धतीमध्ये लेखकाच्या चरित्रावर अवाजवी भर दिल्याने कलाकृतीच्या निर्मितीच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरत नाही. समीक्षेचा पुढील प्रकार आहे ऐतिहासिक समीक्षा. ऐतिहासिक समीक्षा पद्धतीमध्ये लेखकाच्या चरित्राबरोबर आर्थिक, धार्मिक, तत्कालीन, सामाजिक, राजकीय विचारांच्या पार्श्वभूमीवर कलाकृतीचे मूल्यमापन केले जाते. वाङ्मयाचा इतिहास लिहिण्यास ही पद्धत सुयोग्य ठरते. ऐतिहासिक समीक्षा पद्धतीमुळे एखाद्या कलाकृतीद्वारे सामाजिक, धार्मिक, राजकीय परिस्थितीचे आकलन होते. ऐतिहासिक समीक्षा पद्धतीच्या मर्यादा म्हणजे साहित्यकृतीचा स्वच्छंदपणे आस्वाद घेण्याच्या प्रक्रियेत अडचण निर्माण होताना दिसतो. वाङ्मय व त्यातील भेदाचा विसर पडून इतिहासावर भर देण्याची वृत्ती वाढताना दिसते. ऐतिहासिक समीक्षा पद्धतीचा अवलंब करताना केवळ स्थल, काल, देश, स्थितीचा विचार केल्याने साहित्यकृतीच्या अलौकिक स्वरूपाकडे समीक्षकाचे दुर्लक्ष होताना दिसून येते. पुढील पद्धत आहे समाजशास्त्रीय समीक्षा. समाजशास्त्रीय या ज्ञानशाखेचे मूलभूत ज्ञान मिळवून साहित्य समीक्षेत समाजशास्त्रातील नेमक्या कोणत्या संकल्पना वापरता येतील याची जाणीवपूर्वक निवड करून प्रत्यक्ष वाङ्मयाच्या संदर्भात त्यांचा वापर करणे म्हणजे समाजशास्त्रीय पद्धत. आशयवादी असून साहित्यकृतीच्या रूपाचा विचार यामध्ये केंद्रस्थानी नसल्याचे आढळून येते. समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीचे मूळ रूप ज्ञानात्मक असून कृतिनिष्ठ क्रांतिकारी विचार यामध्ये दिसून येत नाही. वास्तवाचे अधिक काटेकोरपणे शास्त्रीय पद्धतीने विविध संकल्पना वापरून व विश्लेषण करून समाज वास्तवामागील व्यवस्था स्पष्ट करणे इतकेच मर्यादित कार्य समीक्षा पद्धतीत दिसून येते. मार्क्सवादी समीक्षा. 19व्या शतकाच्या अखेरपासून समीक्षा आणि साहित्य विचार यात विविध अंगांनी जी भर पडली त्यामध्ये मार्क्सवादी साहित्य विचाराचे महत्त्वाचे स्थान आहे. ही विचारधारा कलाकृतीच्या संदर्भातील आशयाचे महत्त्व अधोरेखित करते. साहित्य व समाजांचा अतूट संबंध आहे हे आग्रहाने प्रतिपादन करते. साहित्याने प्रागतिक जाणीवांचा आविष्कार करावा, वाचकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रागतिक दृष्टी द्यावी, प्रागतिक पक्षाला साथ द्यावी, त्या दृष्टीने वाचकांना कृतीप्रवण करावे असे आग्रहपूर्वक सांगते. मार्क्सवादी समीक्षा पद्धतीमुळे कलाकृतीमागील प्रेरणा, प्रयोजने यांचे विश्लेषण करता येते. सामाजिक दृष्ट्या साहित्यातील प्रवृत्तीचे मूल्यमापन करता येते. मार्क्सवादी समीक्षा पद्धतीच्या मर्यादा म्हणजे साहित्यकृतीचे कलेच्या अंगाने विश्लेषण करायचे असल्यास या पद्धतीत वापरण्यात येणारे निकष साहित्याला न्याय देऊ शकत नाही. शैली वैज्ञानिक
समीक्षा साहित्याच्या विचार भाषा विज्ञानाच्या अनुषंगाने करणे म्हणजे शैली विज्ञान होय. शैली वैज्ञानिक समीक्षा पद्धतीचा उपयोग करण्यासाठी भाषा विज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. शैली वैज्ञानिक समीक्षेमध्ये साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वाचा विचार न करता केवळ साहित्य घटनेचा निखळपणे विचार केला जातो. केवळ साहित्यच नव्हे तर कोणताही भाषिक आविष्कार, कोणतेही वाङ्मय याची समीक्षा शैली वैज्ञानिक कक्षेमध्ये करता येऊ शकते. साहित्यकृतीचे स्वरूप, विश्लेषण, मूल्यमापन, मूल्यमापनाचे निकष यांचा समावेश समीक्षेत होत असल्याचे दिसते. साहित्य प्रकार, अर्थ, आशय, अभिरुची, वाङ्मय ज्ञानक्षमता, साहित्य समीक्षेतील विविध संज्ञा, समीक्षा पद्धती, साहित्य व समीक्षा यातील संबंध, संस्कृती या सर्वांचा समीक्षेत समावेश होताना दिसतो. लेखकाचा विचार करताना भूमिका, दृष्टिकोन, समाज, संस्कृती, विचारप्रणाली, काळ इत्यादी गोष्टी, तर वाचकाचा विचार करताना संस्कृती, समाज, काळ, वर्ग इत्यादींबरोबर त्याची अभिरुची, साहित्यिक क्षमता समीक्षक समीक्षा लेखन करत असताना समोर ठेवतात. लेखकाचा विचार करताना निर्मिती प्रक्रिया, समाज, त्यांच्या साहित्यकृतीशी असलेला संबंध लक्षात घेतल्याचे दिसते. तर वाचकाच्या बाबतीत आस्वाद, साहित्यकृतीला वाचकाचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेतल्याचे दिसते. तसेच साहित्यकृतीच्या संदर्भात साहित्य प्रकार, आशय, सौंदर्यमूल्य, कालखंड इत्यादी गोष्टी समीक्षक लक्षात घेताना दिसून येते. साहित्य व्यवहाराचे संतुलन कायम ठेवणे, सर्जनशील साहित्याला दिशा देणे, साहित्यकृतीच्या आकलनासाठी साधने पुरवणे इत्यादी कार्य समीक्षेचे असल्याचे सर्जनात्मक साहित्याप्रमाणे समीक्षात्मक साहित्यही महत्त्वाचे ठरताना लक्षात येते. त्यामुळे मराठी साहित्य विश्वात आपला विविधरूपी ठसा उमटवणारी जी समीक्षा आहे ती महत्त्वाचे स्थान बजावताना दिसते.